सरकार जर चुकत असेल तर विरोधकांनी अंकुश ठेवणं गरजेचं आहे. सोबत की दुकान म्हणून काँग्रेस हे सगळ्यांना सोबत घेऊन प्रेमाचा विचार संदेश राजकारण जर करत असेल तर माझ्याच बाबतीमध्ये इतकं टोकाचं राजकारण. मोदीजी सध्या अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, हरल्याची परिस्थिती आहे. राहुल गांधींनी जे काही आक्षेप घेतले, अर्थात मोदींना वाटतंय की काँग्रेस मला खिंडीत पकडते, माझी कबर खोदू शकत नाही. विरोधी पक्ष जर नसेल तर लोकशाही डळमळीत होईल. काँग्रेसनं मोदी सरकारला हे अत्यंत कोंडीत पकडलं. नरेंद्र मोदींनी तर हयातीमध्ये किंवा आता ह्या 10-12 वर्षामध्ये काँग्रेसचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे. या देशातून काँग्रेस संपली पाहिजे. मोदी, शहा, फडणवीस ही सगळी मंडळी करतायत. त्यावेळेस का हे काही बोलत नाहीत? त्यावेळेस ह्यांना असं वाटत नाही का की आपण सुद्धा त्यांची कबर खोदतो? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये काँग्रेसने किंवा राहुल गांधींनी किंवा विरोधी पक्षाने सरकारला ज्या पद्धतीनं टार्गेट केलं, कारण सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर वाईट नजर आहे, पक्ष नेते संपवण्याची भाषा याच्या अगोदर झाली, कॅरेक्टरवर बोलण्यात आलं, त्यांच्या राष्ट्रीयत्वावर बोलण्यात आलं, एकंदरीत त्यांच्या विचारधारेला सुद्धा टार्गेट केलं सत्ताधाऱ्यांनी, नरेंद्र मोदीजींनी किंवा भाजपने. आज त्याच नरेंद्र मोदींवर आक्षेप घेत असताना भारताच्या माजी लष्कर जनरल रणवरे साहेबांनी जे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातून प्रधानमंत्र्यांच्या कॅरेक्टरवर किंवा संरक्षण मंत्र्यांच्या कॅरेक्टरवर त्यांनी जे पुस्तकात भाष्य केलं त्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं सरकारला वेठीस धरलं, सक्षम विरोधी पक्ष काय असतो हे राहुल गांधींनी दाखवून दिलं. परंतु मोदीजींना किंवा मोदी सरकारला किंवा देशातल्या तमाम अंधभक्तांना प्रचंड मिरच्या झोंबल्या, म्हणले विषय सोडून बोलतात वगैरे वगैरे, त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. परंतु स्वतः नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस अत्यंत गंभीर वक्तव्य करतात त्यावेळेस मात्र या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात चर्चा त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. मोदी जाहीर काल राज्यसभेमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला चर्चा करत असताना, विरोधकांना उत्तर देत असताना 98 मिनिट त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस माझी कबर खोदू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य मोदीजींचं येणं म्हणजे मोदीजी सध्या अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, हरल्याची परिस्थिती आहे किंवा काँग्रेसनं मोदी सरकारला हे अत्यंत कोंडीत पकडलंय, टार्गेटवर आहेत, अशा पद्धतीचं एक निराशाजनक वक्तव्य मोदीजींनी केलं. आणि मला असं वाटतं की ही मोदीजींची भूमिका किंवा त्यांची भाषा ही एका देशाच्या प्रधानमंत्र्याला कितपत त्या ठिकाणी पचनी पडेल हे सुद्धा फार महत्वाचं आहे. मोदीजी काय म्हणतात पुढे, या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही मुद्दे हे घेतले गेले पाहिजेत. देशाच्या राज्याच्या हितासाठी आपली सत्सग विवेक बुद्धी जिवंत पाहिजे. प्रत्येक भारतीयाला आपल्या राष्ट्राप्रती अस्मिता आहे, परंतु आमच्या देशात काय चाललंय, आमच्या देशातले राज्यकर्ते कसे आहेत, आमच्या देशातले विरोधी पक्ष कसे आहेत, आमच्या लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात जाऊन बोलतात का, भाषण करतात का, भूमिका मांडतात का, या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण तुम्ही आम्ही मतदार आहोत. राहुल गांधी असतील, नरेंद्र मोदीजी असतील किंवा अमित शहा साहेब असतील किंवा राजनाथ सिंग असतील किंवा या देशातले तुम्ही आम्ही सगळे नागरिक जर या देशाचे नागरिक असू तर या देशामध्ये केंद्रात काय चाललंय, राज्यात काय सुरू आहे याच्यावर बारीक नजर असणं फार गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट आज महत्वाची आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा ही देशहितासाठी होणं अपेक्षित आहे. पण सरकार जर चुकत असेल तर विरोधकांनी अंकुश ठेवणं गरजेचं आहे. सक्षम विरोधी पक्ष जर नसेल
तर लोकशाही डळमळीत होईल आणि सक्षम विरोधी पक्ष जर केंद्रात किंवा राज्यात असेल तर लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम विरोधी पक्ष 100% म्हणजे निष्पाप आणि निपक्षपातीपणे त्यांचं काम झालं पाहिजे असं महाराष्ट्राला काय देशाला सुद्धा वाटतं. राहुल गांधींनी जे काही आक्षेप घेतले, अर्थात मोदींना वाटतंय की काँग्रेस मला खिंडीत पकडते. आणि ही गोष्ट खरी आहे की भारताच्या माजी लष्कर जनरलांनी, लष्कर प्रमुखांनी ज्यावेळेस प्रधानमंत्र्यांबद्दल आणि देशाच्या संरक्षण मंत्र्यांबद्दल अत्यंत टीकात्मक भावना जर व्यक्त केल्या असतील आणि त्याची पोलखोल जर लोकसभेत झाली असेल तर हे जिवारी लागणारी गोष्ट आहे. काँग्रेसने मला म्हणजे मोदींच्या भाषेमध्ये कबर खोदणे अर्थात संपवणे राजकीय दृष्ट्या असा अर्थ या निमित्ताने घेतला पाहिजे. आणि ते असं म्हणतात की हे सगळं जरी प्लॅनिंग असलं तरी मोहब्बत की दुकान म्हणून काँग्रेस हे सगळ्यांना सोबत घेऊन प्रेमाचा विचार संदेश राजकारण जर करत असेल तर माझ्याच बाबतीमध्ये इतकं टोकाचं राजकारण का? चर्चा कोण करतंय? मोदीजी. ज्या नरेंद्र मोदींनी तर हयातीमध्ये किंवा आता ह्या 10-12 वर्षामध्ये काँग्रेसचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, या देशातून काँग्रेस संपली पाहिजे, मोदी शहा फडणवीस ही सगळी मंडळी करतायत, त्यावेळेस का हे काही बोलत नाहीत? त्यावेळेस ह्यांना असं वाटत नाही का की आपण सुद्धा त्यांची कबर खोदतोय? म्हणजे या देशात काँग्रेस नसली पाहिजे म्हणजे नेते सुद्धा नसले पाहिजेत. त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा होताना दिसत नाही. आणि आज ज्या पद्धतीचं स्टेटमेंट वर्तमानपत्रांमध्ये आलंय ते मोदींच्या स्वतःवर ज्या वेळेस येतं त्यावेळेस आपण दुसऱ्याकडे बोट धरतोय, हे वास्तव आहे. काय म्हणतात मोदीजी? मोदीजी म्हणतात 41 म्हणजे 140 कोटी जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आणि मी त्यांच्या विचाराने माझे ते सगळे 140 कोटी जनता हे रिमोट असल्यामुळे मी त्यांच्या हितासाठीच काम करतो. त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदी या व्यक्तीला मिळतोय म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखतंय असं मोदीजींचं म्हणणं आहे. कोट्यवधी लोकांचे माता भगिनींचे आशीर्वाद फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या सरकारला मिळत आहेत म्हणून काँग्रेसला वाईट वाटतंय, म्हणून काँग्रेस माझी कबर खोतू पाहते आहे. अशा पद्धतीचं खर तर अर्थहीन, असंवेदनशील किंवा सगळ्यात महत्वाचं हरल्यासारखं त्या ठिकाणी मोदींचं हे स्टेटमेंट मला त्या ठिकाणी वाटलं. ज्यावेळेस आज वर्तमानपत्र वाचण्याचा मी प्रयत्न केला आणि ज्यावेळेस ते स्टेटमेंट वाचलं माझ्या लक्षात आलं की या देशामध्ये जरी मोदीजी सत्तेमध्ये असले, जरी भाजप सत्तेमध्ये असली तरी सरकार ते सक्षमपणे चालू शकत नाहीत. विरोधकांच्या टार्गेटवर, अंकुशवर किंवा एकंदरीत विरोधकांनी जी काही पोलखोल केली, मग फक्त राहुल गांधींनी केली का? नाही. अखिलेश यादवनी याच्या अगोदर ज्या पद्धतीचं भाषण केलं, संजय राऊतांची ज्या पद्धतीनं भाषण केलं, म्हणजे युपी वाल्यांनी, महाराष्ट्रवाल्यांनी किंवा दिल्लीकरांनी, या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी, म्हणजे राष्ट्रपती या देशाच्या हितासाठी एक भाषा बोलतात आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या लोकांचे हाल इतके वाईट आहेत, अन्याय अत्याचार आहेत, कोणी आत्महत्या करतंय, कुणावर हल्ले होत आहेत, शेतकरी सुरक्षित नाही, वेगवेगळ्या धर्माच्या विरोधात बोललं जातं, धार्मिक द्वेष पसरवला जातो, धर्माच्या नावावर टार्गेट केलं जातं, मुस्लिमांना अर्थात टार्गेट केलं जातं, मायनॉरिटीजला टार्गेट केलं जातं. आज आदिवासींची परिस्थिती फार भयानक आहे. आरक्षणाचा प्रश्न आहे, देशहिताचा प्रश्न आहे, लोकहिताचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नावर, या सगळ्या भूमिकांवर मोदी सरकार अपयशी आहे. कारण ते फक्त जुमलेबाजी, फक्त मार्केटिंग किंवा विकसित भारत एवढंच फक्त गप्पा मारायच्या आणि विकसित भारतातली माणसं मात्र दुःखी, कष्टी किंवा रडकुंड्या परिस्थितीमध्ये असतील, महागाईनं त्रस्त असतील तर मग त्याच्यावर बोट ठेवायचं की नाही? आणि मग या नेत्यांची देशाप्रती कशी भावना आहे? राहुल गांधींनी 2 दिवस सभागृह ज्या पद्धतीनं दणानून सोडलं, अडचणीत आणलं, लोकसभेच्या
सभापतींना सभागृह बंद करावं लागलं, दोनदा तीनदा तहकूब करावं लागलं. या देशाच्या त्या सभागृहामध्ये खूप महत्वाचा वेळ सुद्धा वाया गेला. परंतु मोदीजी अस्वस्थ असताना 98 मिनिट राज्यसभेमध्ये ज्या वेळेस मोदीजींनी भाषण केलं, ते सगळं वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये होतं की काय, असं आज जे काही छापून आलेलं आहे त्या प्रत्येक शब्दावरून ते प्रतिबिंबित होतं. याचा अर्थ असा आहे, या देशात सत्ताधाऱ्यांनी जे जे काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला किंवा भाषा आजपर्यंत बोलली, ती सगळी उलट सत्ताधाऱ्यांच्या किंवा मोदीजींच्या विरोधात आली. काँग्रेस संपवण्याची भाषा यांनीच केली होती, मग कबर कशी काय खोदल्याची भाषा होते, लागू पडत नाही. काँग्रेसच्या किंवा इतर विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या मागे ईडी सीबीआय वेगळ्या वेगळ्या चौकशा लावल्या. कित्येक लोक एकतर घरात बसले किंवा पक्ष सोडून गेले किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. तिथं त्या लोकांची कबर महत्वाची सत्ताधाऱ्यांनी खोदली नव्हती का? मोदीजी बोलतात ते खरंय की खोटंय? साफ चुकीचं आहे. प्रत्येक राज्यामध्ये भाजप विरोधीत सरकार असेल म्हणजे भाजप सत्तेत नसेल आणि भाजप विरोधी पक्ष सत्तेत असेल तर तिथलं सरकार पाडणे, त्यांना अडचणीत आणणे, त्यांच्या मागे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या शुक्ल कास्ट लावणे, एजन्सीच्या माध्यमातून सगळ्यांना डिस्टर्ब करून टाकणे, ही भाजपची नीती नाही का? मग कबर विरोधकांना जशी भाजप खोदतच असते, सोडाचं राजकारण करतच असते, मग मोदीजींचं हे भाषण हे तशाच पद्धतीचं तकलादू नाही तर काय आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी या प्रत्येक भारतीयाला किंवा नागरिकांना कळतात, परंतु आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी परिस्थिती. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, लोकसभा असो किंवा राज्यसभा, सत्ताधारी असो किंवा विरोधक, मायबाप जनतेने जर प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवलं असेल आणि जनतेचा आवाज तुम्ही जर तिथं त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या गरजा याच्यावर जर चर्चा होत नसेल आणि फालतू गोष्टीसाठी जिथं कमी वेळ घालवायचा तिथं भरपूर वेळ घालून या देशाचा पैसा आणि वेळ हे जर सभागृह वाया घालवत असेल, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. म्हणजे नागरिकांच्या मताला शून्य किंमत आणि नेत्याच्या एकंदरीत गोंधळाला भरपूर किंमत, अशी जर अवस्था असेल तर भारतातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक राज्यातला मतदार हा या देशाला प्रश्न विचारत राहील. मग तो विरोधकाच्या माध्यमातून असेल, मग ते सभागृहामध्ये असेल किंवा सभागृहाच्या बाहेर, कारण तुम्हाला उत्तर द्यावी लागतील. पण भाजपकडं काँग्रेस की काँग्रेस टार्गेट हाच एक मुद्दा आहे, पण इतरही विरोधी पक्ष त्या सभागृहामध्ये आहेत, ज्या सगळ्यांचा आवाज मिळून जर काँग्रेसचे म्हणजे नेते किंवा विरोधी पक्ष नेते जर भूमिका मांडत असेल तर ते मर्मावर बोट ठेवतात आणि तोच प्रकार जिवारी लागल्यामुळं मोदीजी माझ्यासाठी काँग्रेस कबर खोदू पाहते आहे, परंतु 140 कोटी जनता माझ्या पाठीशी असल्यामुळेच काँग्रेसला हे सहन होत नाही. मायबाप जनता, महिला भगिनी मला आशीर्वाद देतात म्हणून काँग्रेस अस्वस्थ आहे, असं मोदींना म्हणणं म्हणजे पूर्णतः हास्यास्पद आहे. एकदा लोकांमध्ये जाऊन बघा मोदीजी, एकदा मीडिया समोर तुम्ही फेस टू फेस भूमिका मांडा, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या, मग त्यावेळेस मोदीजी कळेल की या देशातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, पत्रकार काय म्हणतात. कारण पत्रकारांसमोर जर राहुल गांधी फेस टू फेस बोलत असतील, मोदींना बोलायला काय अडचण आहे? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि याच मुद्द्यावर या देशातल्या लोकांची चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळं राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक सगळे जरी राहिले तरी राजकारण चांगलं राहिलं पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. धन्यवाद.